ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की ईश्वरी ही अर्णवची वाट बघत असते आणि राकेशला ईश्वरीचं टेन्शन वाढवायचं असतं, त्यामुळे तो तिच्याकडे आलेला असतो आणि तिला सांगत असतो की तुमचं भांडण झाल्यानंतर तो लॉयरकडेच गेलाय तुमचा डिवोर्स फाईल करायला। इतक्यात अर्णवच्या गाडीचा हॉर्न ऐकू येतो। तसा लगेचच राकेश म्हणतो, बघ आला तुझा नवरा, आता बोल त्याच्याशी, डिवोर्स झाल्यानंतर मी आहेच। आणि त्यानंतर तो तिकडनं निघून जातो। ईश्वरी मात्र तिथेच उभी असते। इतक्यात अर्णवची गाडी लॉनच्या आतमध्ये येते। अर्णव गाडीतनं उठतो आणि सरळ आता तो बाहेरच चाललेला असतो। त्याबरोबर ईश्वरी ही त्याला थांबवते आणि म्हणत असते, ओ ऐका ना सर, तुमचं काय चाललं हे सगळं, थांबा मी काय म्हणते। त्यावर अर्णव हा तिला सांगतो, काहीच ऐकायचं नाही आहे मला तुझं, तुला कळत नाही आहे का? आणि तो तिकडनं आतमध्ये निघून जातो। त्याबरोबर आता ईश्वरीने अर्णवच्या हातामध्ये एक फाईल बघितलेली असते। आता ती फाईल बघितल्याच्या नंतर तिला हेच वाटत असतं की ही डिवोर्स पेपर्स असलेली फाईल आहे। आता ईश्वरी धावत पळत आत जाते। तोपर्यंत अर्णव ती फाईल टेबलावरती ठेवतो आणि टेबलावर फाईल ठेवून तो त्याचा ब्लेझर काढत असतो। ईश्वरी तिकडे येते आणि पहिला घाईघाईने दरवाजा बंद करून घेते, जेणेकरून त्या दोघांमधलं बोलणं कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीने ऐकू नये। आणि मग ती अर्णवला म्हणत असते, अहो तुम्ही काय बघताय हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? काय चाललंय का हे सगळं? त्याबरोबर अर्णव म्हणतो, ए हॅलो, मी काय बघतो काय नाही ह्याचं एक्सप्लेनेशन तुला द्यावं एवढं मला वाटत नाही की तू महत्त्वाची आहेस। त्यावर ईश्वरी म्हणते, अहो महत्त्वाची वाटत नाही म्हणजे? हे बघा, तुम्हाला काय वाटतं काय नाही हे महत्त्वाचं आहे, पण त्याबरोबर मी काय म्हणते ते पण ऐकून घेणं गरजेचं आहे ना। त्यावर अर्णव सांगतो, मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे, कळत नाही आहे का तुला? आणि अर्णव राजे शिर्के स्वतःला जे हवं ना तेच करतो। त्यावर इशू म्हणते, अहो हो ठीक आहे, तुम्ही सांगाल ते मी सुद्धा करायला तयार आहे, पण तुम्ही हे असलं काहीतरी करून घ्याल यामुळे घरात सगळ्यांना त्रास होईल। तुम्ही विचार करा ना, आजी, अंजलीताई, बाबा सगळ्यांचा विचार करा। हो, डिवोर्स घेणं काही सोपी गोष्ट नाही आहे। तुम्ही डिवोर्स द्या म्हणताय, पण त्याच्यानंतर ना घरातली काय अवस्था होईल सगळ्यांची त्याचा विचार करा। सगळ्यांना आपण काय उत्तर देणार आहोत त्याचा विचार करा। तुम्हाला सगळं सोपं वाटतं, पण तुम्हाला वाटतं तितकं सगळं सोपं नसतं, गोष्टी अवघड असतात। तुमच्या मनात येईल तसं तुम्ही वाटेल तर नाही वागू शकत, तुम्हाला विचार करावा लागेल लोकांचा, समजलं ना? डिवोर्स घेणं सोपी गोष्ट नाही आहे। आपण डिवोर्स घेऊ, पण बाकी नंतर ना घरातल्यांना काय उत्तर देणार आहोत त्यांचा विचार केला आहे तुम्ही? घरात सगळ्यांच्याबद्दल विचार करावा लागेल आपल्याला, असं कधीही उठून सुटून काही करायचं नसतं, समजतं आहे का तुम्हाला? नाही, मी डिवोर्स वगैरे देणार नाही आहे तुम्हाला। आता अर्णव सतत हा डिवोर्स 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 शब्द ऐकतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की हिला वाटतं आहे की तो तिला डिवोर्स देतो। त्याबरोबर ईश्वरी पुढे म्हणत असते, तुम्हाला कळतं आहे का मी काय बडबडते ते, की मी उगाच हवेत बोलते म्हणून सोडून देत आहे मला? मी तुमच्याशी बोलते। अहो डिवोर्स वगैरे नका, दोन कुटुंबांचा प्रश्न आहे, दोन फॅमिलीचा प्रश्न आहे, कळतं आहे का? त्याबरोबर अर्णव ईश्वरीवर जोरात ओरडतो, शटअप। त्याबरोबर ईश्वरी काही ऐकत नसते, ती म्हणतच असते की मी नाही गप्प बसणार। तुम्हाला जोवर माझं म्हणणं मी पटवून देत नाही आहे ना तोवर मी गप्प बसू कशी? कारण तुम्ही ऐकून घेत नाही आहात ना। हे डिवोर्स पेपर्स घेऊन तुम्ही घरी आलाय, हे पेपर्स आणताना तुम्ही घरच्यांचा विचार नाही केलात का? असं ती आता अर्णवची फाईल हातात घेऊन बोलत असते। ती अर्णवला सांगत असते, मला मान्य आहे राग आला, तुमचं टेन्शन आहे, तुम्हाला सगळं कळतं आहे मला, पण म्हणून काहीही टोकाचा निर्णय घ्याल का तुम्ही? तुम्ही मला प्रूफ आणायला सांगितलेत ना। त्यावर अर्णव म्हणतो, गप, एकदम गप। आणि पहिली गोष्ट, तुला काय वाटतं तू माझ्यासमोर डिवोर्स 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 म्हणून कितीही कांगावा केलास तरी मी तुला इतक्या सोप्या पद्धतीने डिवोर्स देईन? मी तुला एवढं इझिली मोकळं करेन? डिवोर्स घेणं हा पर्याय नाही आहे किंवा ही तुझ्यासाठीची शिक्षासुद्धा नाही आहे। तुझ्यासाठी शिक्षा हीच आहे, प्रेम नसलेल्या ह्या लग्नात राहा, तुझ्या आईच्या चुकीचं फळ तू भोग। मी तुला डिवोर्स कधीच देणार नाही। आणि महत्त्वाची गोष्ट, हे डिवोर्स पेपर्स नाही आहेत, कामाचे पेपर आहेत माझे। असं म्हणत अर्णव ते पेपर तिच्यासमोर टाकतो खाली पुन्हा। ईश्वरी म्हणते, म्हणजे हे डिवोर्सचे पेपर नव्हतेच? त्यावर अर्णव म्हणतो, सांगितलं ना आत्ता, मी तुला डिवोर्स देणारच नाही आहे। आणि त्या दिवशीसुद्धा तुला सांगितलं होतं की मी इतक्या सहजासहजी तुला सोडून देणार नाही आहे, समजलं ना? एवढं बोलून अर्णव ईश्वरीचा हात घट्ट जो धरलेला असतो तो सोडून देतो। आता ईश्वरीचा हात त्याने इतक्या घट्ट धरलेला असतो की तिच्या बांगडीची काच फुटून तिच्या हाताला ती काच लागते, पण तरीही ईश्वरीला काच लागल्याचं दुःख नसतं। अर्णव डिवोर्स देत नाही आहे ह्याचा तिला आनंद असतो। त्यानंतर आता AC इतका रात्रीचा फास्ट केलेला असतो अर्णवने झोपताना की त्यालाच थंडी वाजते आणि तो जागा होतो। आता तो जागा होतो आणि बघतो की ईश्वरीला पण थंडी वाजते, ईश्वरी पण समोर सोफ्यावर कुडकुडते। त्याबरोबर अर्णव
आता बाजूला हाताच्या टेबलजवळ बघतो, पण तिथे त्याने ACचा रिमोट ठेवलेला नसतो. अर्णव उठतो, ACच्या रिमोटने पहिलं ACचं टेम्परेचर एकदम कमी करून टाकतो आणि त्याच्यानंतर पहिलं तो आता एक कपाटातनं ब्लँकेट काढतो आणि ईश्वरीच्या अंगावर फेकून देतो. आता ते ब्लँकेट तो फेकतो, ईश्वरी जागी होईपर्यंत उभा राहतो आणि तिने त्याच्याकडे बघितल्यावर रागाने ॲटिट्यूड देऊन तिकडनं निघून जातो. त्याबरोबर ईश्वरी उठून बसते, तर अर्णव हा थेट जातो आणि त्याच्या अंथरुणावरती अंग टाकतो. ईश्वरी विचार करते की माझ्यावर कितीही रागवले असले, कितीही नाराज असले तरी मला ब्लँकेट दिलं आहे, म्हणजे कुठेतरी माझी काळजी करतायत. चला, ही एक चांगली गोष्ट आहे. अर्णव सर, मला तुमच्या दुःखाचं कारण व्हायचं नाही आहे, मला तुमच्या आनंदाचं कारण व्हायचं. पण ते कसं? मी काहीही केलं तरी सध्या तुम्हाला फक्त राग येतो आहे, फक्त तुम्हाला दुःख होतं आहे. नाही, पण काहीही करून या सगळ्यावरती मार्ग तर मला शोधून काढावाच लागेल. हे सगळं मी असं फार काळ नाही चालून देऊ शकत. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव उठलेला असतो आणि आवरून आता मोबाईल बघतच तो खाली आलेला असतो आणि तो अनिताला हाका मारत असतो. अनिताताई, लवकर माझा ब्रेकफास्ट द्या, ऑलरेडी मी खूप लेट आहे, मला निघायचं आहे लवकर. अनिताताई, पण अनिता काही हाक मारत नसते. अर्णव समोर बघतो की ऑइली पुऱ्या आणि काही म्हणजे भाजी वगैरे ठेवलेली आहे. अर्णव म्हणत असतो, अनिताताई काय आहे सगळं, सकाळ सकाळ एवढं ऑइली कोण खातं ब्रेकफास्टला, माझा नाश्ता घेऊन या प्लीज पटकन. त्याबरोबर आता अर्णवचं लक्ष मोबाईलवर असतं. ईश्वरी त्याच्यासमोर आणून नाश्ता ठेवते. आता ईश्वरीने आणलेला नाश्ता आहे ना, म्हणून अर्णवला तो खायचा नसतो, म्हणून मग तो त्या तेलकट पुऱ्या ज्या त्याला वाटत असतात त्या पुऱ्या आणि ती भाजी खायला घेतो. आता पुरी गरम असते, पुरी फोडल्याबरोबर अर्णवच्या हातावर वाफ येते. तशी लगेचच ईश्वरी म्हणत असते, हे असं पटकन बाहेर न काढता हात मारला की वाफ अशीच येणार. पण ईश्वरी एका दुसऱ्या पुरीवर बोट लावते, त्याबरोबर त्या पुरीतली वाफ अलगद बाहेर निघते. ईश्वरी म्हणते, ही अशी आधी वाफ बाहेर काढली ना तर नंतर पुरी लवकर थंड होते. रागाचं पण तसंच असतं. नाही म्हणजे राग जोवर आपण डोक्यातनं बाजूला काढत नाही, जोवर राग शांत होत नाही ना, तोवर आपल्या समोर नेमकं काय घडतं आहे, समोरच्याचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपल्याला कळतच नाही. नाही, मी असं नाही म्हणत आहे सर की समोरचा प्रत्येक वेळी बरोबरच असतो. नाही, कधी कधी समोरच्याची चूक असते, कधी कधी 100% समोरच्याची चूक असते. पण आपण जर शांतपणे विचारच केला नाही तर नक्की समोरच्याची चूक आहे का नाही हे आपल्याला स्वतःला सुद्धा कळत नाही. आणि जर आपल्याला हे कळलं नाही ना तर ते खूप अवघड होतं. त्यामुळे डोक्यातला राग ह्या पुरीतल्या वाफेप्रमाणे बाजूला काढावा आणि नंतर मग समोरच्याचं नेमकं काय म्हणणं आहे हे शांतपणे ऐकून घ्यावं. प्रत्येक गोष्ट सोपी होऊन जाते असं मला वाटतं. त्याबरोबर आता अर्णव हा रागात उठतो, काहीही उत्तर न देता थेट तिकडनं निघून जातो. आता अर्णव तिकडनं निघून गेल्यावर ईश्वरी अर्णवच्या ताटातलं उष्ट खाते आणि म्हणत असते की तुम्ही जा निघून, पण आता जोवर मी सगळे पुरावे गोळा करून आपल्यातला हा गैरसमजाचा राग दूर करत नाही ना तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही. आता मी सगळं बदलणार, मी व्यवस्थित सर्व सुधरवणार. खरंच ह्या पुरीतल्या वाफेप्रमाणेच मी तुमच्या मनातला रागसुद्धा काढून टाकणार आणि हे सिद्धही करणार की माझ्या आईची किंवा माझी या सगळ्यात काहीही चूक नाही. तुम्हाला जे वाटतं आहे ते सगळं चुकीचं आहे, तुम्हाला जे सगळं वाटतं आहे तो तुमचा गैरसमज आहे. पण या सगळ्यासाठी मला थोडा वेळ लागेल, पण मी करून दाखवणार. शेवटी मी सुद्धा ईश्वरी आहे. त्यानंतर आपण पाहतो की अर्णव हा ऑफिसला पोहोचतो, तर ईश्वरी हिची आई ही इथे आता क्लाउड किचनमध्ये काम करत असते. ती दूध तापवत असते, पण दूध तापवत असताना आई दूध ढवळत असते, पण तिचं लक्ष मात्र त्याच्यावरती नसतं. तिच्या मनात सतत अर्णव बोललेला शब्दांचंच वादळ फिरत असतं, तिला सतत ते आठवत असतं. तुम्ही इथे या फोटोमध्ये ज्या माणसाच्या मिठीत आहात ना, तो माणूस माझा बाप होता. तुमच्यामुळे एक अख्खंच्या अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. कळतं आहे का तुम्हाला मिसेस देसाई? अहो किती नुकसान केलं आहे तुम्ही आमचं सगळ्यांचं. तुमच्यामुळे माझ्या आईने सुसाईड केलं, तुमच्यामुळे मला अनाथ व्हावं लागलं. आणि त्यानंतर तिला हेही आठवतं की अर्णवने सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही प्रूफ घेऊन येत नाही ना तोपर्यंत पुन्हा माझ्याच समोर उभ्या राहू नका. त्यानंतर मग आता ईश्वरी ही क्लाउड किचनवरती आईकडे आलेली असते. आता ईश्वरी रडत असते. ईश्वरीला हे असं रडताना पाहून आई म्हणते, इशू अगं तू इथे अशी आणि रडतेस का? काय झालं? पुन्हा तिकडे काही झालं का? अर्णव तुला काही बोलला का? भांडला का तो तुझ्याशी? त्यावर इशू म्हणत असते, नाही गा आई, नाही,
पण मला ना आता हे सगळं सहनच नाही होत आहे गं. म्हणजे मी ना अर्णव सरांसाठी काहीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला ना तरी ते त्यांना चांगलं वाटतच नाही आहे. मी जरी चांगलं केलं तरी त्यांना त्याचा त्रासच होतो आहे. मला कळतच नाही आहे की हल्ली आता काय करू, त्यांच्याशी कसं वागू, कसं बोलू. आई तूच सांग काहीतरी. त्यावर आता आई म्हणते तू शांत हो, पहिलं रडणं थांबव. त्यावर इशू म्हणते आई अगं कसं रडणं थांबवू तूच सांग. काहीच पर्याय नाही आहेत माझ्या हातात असं वाटतंय. अगदी हेल्पलेस होऊन गेल्यासारखं झालं आहे गं मला. त्याबरोबर आता आई म्हणते इशू कळतंय गं मला बाळा, पण आता मी तरी काय सांगू तुला. तू शांत हो बरं, शांत हो, रडणं थांबव इशू. त्याबरोबर आता आईचं लक्ष कढईत तापत असलेल्या दुधाकडे जातं आणि आई इशूला समजवून सांगते हे बघ इशू, बाई पण ना ह्या कढईसारखी असते. ह्या कढईत जसं हे दूध सामावलं आहे ना तसं बाईमध्ये तिचा संसार सामावून घेण्याची शक्ती असते. हे बघ एक गोष्ट कायम लक्षात ठेव. मला मान्य आहे की सध्या अर्णव चिडलाय, तो तुझ्याशी वाईट वागतोय, वाईट बोलतोय, पण म्हणून तू पण रागवू नकोस. तू पण त्याच्यासारखंच वागू नकोस. तू त्याला समजून घे. कारण प्रत्येक बाईमध्ये आपल्या घरात असलेलं, आपल्या कुटुंबात असलेलं प्रेम, दुःख, राग सगळं सामावून घेण्याची ताकद असते आणि तीच ताकद तुझ्यात पण आहे. तू पण हे सगळं करशील. फक्त थोडेसे पेशन्स ठेव. पेशन्स हरू नको इशू. त्यावर इशू म्हणते पण अगं आई, ते माझ्याकडे बायको म्हणून बघतच नाही आहेत. ते माझ्याकडे फक्त एक गुन्हेगार म्हणून बघतायत. त्यांच्या आईचा जीव गेला आपल्यामुळे असंच त्यांना वाटतंय. त्याबरोबर आई म्हणते हो अगं बरोबर आहे. अर्णवच्या मनावर जी जखम झाली आहे ना ती खूप खोलवर आहे. कारण त्याने त्याची आई गमावली आहे आणि या गोष्टीचं दुःख आहे त्याच्या मनावर. त्यामुळे त्याचं मन वळवायला ना वेळ हा लागणारच आणि त्यामुळे आपल्याला कष्ट हे सुद्धा करावेच लागणार आहे. पण तू अशी जर हिंमत हारून गेलीस ना तर मात्र शक्य काहीच होणार नाही. कळतंय का तुला? आणि अर्णवने सांगितलं आहे ना मला सगळे पुरावे घेऊन या म्हणून. मी निर्दोष असल्याचे सगळे पुरावे गोळा करेन. मी सगळं घेऊन येईन आणि त्याला दाखवून देईन की मी निर्दोष आहे. पण इशू तोपर्यंत तुला हे असं हारायचं नाही आहे. तुला अर्णवबरोबर चांगलं राहायचं आहे. आणि घाबरतो कोण माहिती आहे? ज्याच्या मनात चोर असतो, ज्याने काहीतरी चुकीचं केलेलं असतं. त्यावर इशू म्हणते अगं आई पण. त्यावर आई म्हणते ऐकून घे माझं म्हणणं. घाबरतो तो व्यक्ती ज्याने खरंच काहीतरी चुकीचं केलेलं असतं. पण इशू आपण कुठे चुकलेलोच नाही आहोत. आपल्याकडून काहीही चुकीचं घडलेलं नाही आहे. आपण बरोबर आहोत इशू. मग मला सांग, जिथे आपली चूक नाही तिथे आपल्याला घाबरायची गरजच नाही आहे ना. कर नाही तर डर कशाला. तू अर्णवच्या समोर प्रत्येक वेळी असंच दाखव की खरोखर तुझी यात काही चूक नाही आहे आणि तुझी चूक नाहीच आहे हे त्याला जाणवू दे, हे त्याला कळू दे. मग बघ सगळं हळूहळू मार्गी लागायला लागेल. इशू बाळा, ह्या गोष्टीची खंत, या गोष्टीचं दुःख माझ्या मनात कायम राहील की माझ्या मुलीच्या नशिबाला हे सगळे भोग माझ्यामुळे आले. माझ्यामुळे आज तुझ्या संसाराची इतकी वाटाघात होती. त्यावेळी इशू आईला म्हणत असते आई अगं नको दोष देऊ तू या सर्व गोष्टींचा स्वतःला. तुझीसुद्धा या सर्वात काहीच चूक नाही आहे. जे घडलं ते सगळं अनवधानाने घडून गेलं होतं. त्याबरोबर तिची आई तिला सांगत असते पण हे बघ आता रडत बसू नको. आता रडायची नाही, लढायची वेळ. कळतंय ना तुला? त्यावर इशू म्हणत असते आई खरंच तुझ्याशी बोलून आता कुठे जरा मला बरं वाटलं आणि तू सांगितलंयस ना मी ते सगळं लक्षात ठेवेन. आई म्हणते लक्षात ठेव आणि तशी वागसुद्धा. कळलं ना? त्यावर इशू सांगत असते हो आई तू काळजी करू नको. आता त्यांनी किती पण माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला ना तरी मी त्यांना बरोबर दाखवून देईन की मी पण इंदौरचे. मी पण त्यांना हे पटवून देईन की त्यांनी काहीही केलं तरी माझी चूक या सगळ्यात नाहीच आहे. कितीही माझ्याशी ते वाईट जरी वागले ना तरीसुद्धा मी माझं त्यांच्याबरोबरचं वागणं बदलणार नाही. कारण मी जर वागणं बदललं नाही ना तर मला खात्री आहे ते सुद्धा नक्की बदलतील. त्याबरोबर आई म्हणते हीच अपेक्षा होती मला इशू तुझ्याकडनं. आता बघ हळूहळू का होईना पण सगळं व्यवस्थित होईल. बाळा वेळ लागेल पण तुला तो द्यावा लागेल. कळतंय ना? त्यावर इशू म्हणते हो आई कळतंय मला. मी सगळं बदलण्याचा नक्की प्रयत्न करेन. आई खरंच तुझ्याशी बोलून तुझ्याकडे येऊन खूप बरं वाटलं गं. त्याबरोबर इशू आता आईला घट्ट मिठी मारते. आई इशूला सांगत असते आता रडत आलीस तशी पुन्हा रडत येऊ नकोस. प्रयत्न हरू नको, प्रयत्न करत राहा. त्यावर इशू सांगत असते हो मी पूर्ण प्रयत्न करत राहीन माझ्या बाजूने अगदी 100%. तर इकडे अर्णव हा शिर्केंबरोबर बोलत असतो आणि तो शिर्केला म्हणत असतो शिर्के आहो जुना कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून काही सहन करायचं का. जुना कॉन्ट्रॅक्टर असला तरी मला फरक पडत नाही. त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाका. दॅट्स इट. एवढं बोलून तो आता रागारागात सरळ फोनच कट करतो. समोर त्याचं काही ऐकूनच घेत नाही. तर दुसरीकडे ईश्वरी ही आता घरी आलेली असते
आणि घरी येऊन ईश्वरी आता म्हणत असते की अर्णव सर, तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा, आता बघा मी काय करते ते. आणि मग ईश्वरीला काल रात्री त्याने जी फाईल आणली होती ती फाईल आठवते. अर्णवने तिला सांगितलं होतं ती डिवोर्सची फाईल नाही आहे, ती माझ्या कॉन्ट्रॅक्टची फाईल आहे. आणि ती फाईल जोरात टेबलावर आपटून तो तिकडनं निघून गेला होता. ईश्वरी म्हणत असते, सर एक वेळी सगळं बदलू शकतं, सगळ्या कंडिशन्स येऊ शकतात, पण तुम्ही माझ्या गळ्यात घातलेलं हे मंगळसूत्र हे तर तिथेच राहणार. आणि म्हणून मी तुमची बायको आहे हे सत्य कधीच नाही बदलणार. आता बघा मी तुम्हाला बदलून दाखवते का नाही. हा ईश्वरी अर्णव राजे शिर्केचा शब्द आहे. एवढं बोलून आता ईश्वरीची नजर हॉलमध्ये अर्णवला शोधते. आता ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णव हॉलमध्ये नाही आहे, मग तो काम करायला जिथे बसतो तिथेच असेल. ईश्वरी अर्णव ज्या ठिकाणी काम करायला बसतो तिकडे येते. बघते तर काय, अर्णव हा तिथेच बसलाय आणि काम करतोय. ईश्वरी म्हणत असते, सर आता तुम्ही बघाच मी काय करते ते, बघा तुम्ही मी तुम्हाला कसं बदलते ते. आणि त्यानंतर ईश्वरी थेट अर्णवच्या जवळ येते. आता अर्णव एकदम चिडलेला असतो आणि तो रागात सिरियसली काम करत असतो. ईश्वरी ही त्याच्याकडे आलेली असते आणि त्याला सांगत असते, सर मला थोडं बोलायचं आहे. आता ईश्वरीने मला बोलायचं आहे असं सांगितलेलं असतं, पण तरीही अर्णव तिला अगदी सोप्या शब्दात सांगतो, मला वेळ नाही आहे, मी बिझी आहे, काम करतोय दिसतंय ना. आणि मग तो पुन्हा त्याच्या लॅपटॉपवरती बटणं दाबायला सुरुवात करतो. आता ईश्वरी लॅपटॉप सरळ बंद करते. आता ईश्वरीने लॅपटॉप बंद केल्याचा अर्णवला खूप राग येतो. अर्णव उठून उभा राहतो आणि तिला विचारतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या लॅपटॉपला हात लावण्याची. ईश्वरी म्हणते, कशी म्हणजे, हाताने हे असं लॅपटॉप धरलं आणि बंद केलं. सर तुम्ही विसरू नका मी तुमची बायको आहे. अर्णव म्हणतो, मी वेळ नाही आहे म्हटलं ना. त्यावर ईश्वरी म्हणते, मी तुमची बायको आहे, बायको, वाईफ, बीवी, तुमच्या सगळ्या वेळावर आणि तुमच्या कामावर सगळ्यावरच माझा हक्क आहे, तुमच्यावर सुद्धा. त्यामुळे तुम्ही मला सांगायचं नाही तुमच्याकडे कधी वेळ आहे आणि कधी वेळ नाही आहे, समजलं. अर्णव म्हणतो, तो हक्क मी तुला देतच नाही. त्यावर ईश्वरी म्हणते, देण्याचा सवाल येतच नाही, तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे, समजलं ना. त्यावर अर्णव म्हणतो, हे बघ प्लीज उगाचच्या उगाच मला सतवू नको, मला त्रास देऊ नको, मला माझं काम करू दे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मग मी नको म्हणतच नाही आहे, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुम्ही आत्ता जेवून घ्या आणि नंतर तुमचं काम करा. अर्णव म्हणतो, मला खायचं नाही आहे, मला जेव्हा खायचं असेल तेव्हा मी माझं बघून घेईन. ईश्वरी म्हणते, नाही हे मला नाही चालणार, घर आहे ना, मी सांगितलं ना आत्ता जेवायचं म्हणजे आत्ताच जेवायचं, गुपचूप जेवून घ्यायचं, बस. तुम्ही जेवा, त्यानंतर तुम्हाला जे काम करायचं आहे ते तुमचं तुम्ही करू शकता, समजलं. लॅपटॉप बंद करा आणि जेवायला चला. तुम्ही जेवून घेतल्याच्या नंतर तुम्ही काय करता काय नाही याच्याशी मला काही करायचं नाही आहे, पण जेवणाच्या वेळेवर जेवायचंच. आता तुमचं लॅपटॉप बंद केलं आहे ना मी, आता चला आणि जेवून घ्या. एवढं बोलून इशू पुढे जाते. अर्णव तिच्या मागे चालत असतो. इशूला वाटतं आता हा जेवायला येतोय, पण अर्णव जातो आणि दुसऱ्या चेअरवर बसतो आणि म्हणत असतो, मी तुझं काहीच ऐकणार नाही, मला माझं काम करायचं आहे आणि मला माझं काम करू दे. तू ही किती पण ॲक्टिंग केलीस ना तरी मी पुन्हा पूर्वीसारखं बदलणार नाही आहे, समजलं ना. त्यावर इशू म्हणत असते, अहो तुम्ही बदला असं माझं म्हणणंच नाही आहे, तुम्ही बदलू नकाच आणि मी तुम्हाला बदलायला सांगतच नाही आहे, मी फक्त एवढंच सांगते की आत्ता जेवायची वेळ आहे, आत्ता जेवून घ्या. अर्णव म्हणतो, मी सांगितलं ना पण मी तुझं ऐकणार नाही म्हणून, मला नाही खायचं आणि मला तुझं ऐकायचं नाही आहे, समजलं. त्यावर ईश्वरी म्हणते, ठीक आहे नका ऐकू तुम्ही माझं. त्यावर अर्णव ईश्वरीकडे बघतो. त्यावर इशू म्हणते, हो नका ऐकू तुम्ही माझं, नाही ऐकायचं ना तुम्हाला, नका ऐकू. अर्णव पुन्हा ही अशीच बडबड करत राहणार अशा इंटेन्शनने तिच्याकडे बघून मान हलवतो आणि पुन्हा PCवरती काम करायला सुरुवात करतो. आता त्यावर इशू आता त्याला म्हणत असते की ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते की एक आदर्श बायको, एक आदर्श भाग्यवान काय असते ते. आता तुम्ही जोवर खाणार नाही ना तोवर मी सुद्धा काहीच खाणार नाही, एक अन्नाचा कण आणि एक पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही. आता इशू थोडी फिल्मीगिरी करते, काय करायचं आहे ते कर एवढं बोलतो आणि तिकडनं त्याचा लॅपटॉप घेऊन निघून जातो. त्याबरोबर इशू म्हणत असते, सर तुम्ही निघून जरी गेला असला तरी तुम्हाला वाईट वाटलं आहे हे मला कळलेलं आहे, पण आता बघूया या सगळ्याचा नेमका फायदा तरी काय होतो. त्याबरोबर आता नंतरनं इशू ही विचार करत राहते की काय बरं होईल. तर आता आजीने ईश्वरीचे हात पकडलेले असतात आणि ईश्वरी आजीला सांगत असते, आजी ह्या घराचं सुख हेच माझ्यासाठी शेवटपर्यंत महत्त्वाचं राहील, बस. त्याबरोबर अर्णव खाली येऊन तिथे खुर्चीवर बसतो आणि तो हळूच पुटपुटतो, आजी, ताई, मामा सगळ्यांना खोटं बोलून फसवतेस ना,
त्यानंतर आता ईश्वरी किचनमध्ये असताना राकेश तिला म्हणत असतो, एकदा का घटस्फोट झाला की मी आहेच तुझ्यासाठी. त्यावर ईश्वरीला तो म्हणत असतो की अगं तो अर्णव तुझ्याशी इतका भांडतो तरी तू का त्याच्याबरोबर राहतेस, मी तुला सुखात ठेवेन सुखात. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मी त्यांच्याबरोबर भांडू दे ओरडू दे काहीही होऊ दे आमचं, पण मी त्यांच्याच बरोबर सुखात आहे. समजलं ना तुला. त्याबरोबर राकेशला ती म्हणत असते, चल निघ इकडनं, चालता हो. त्यावर राकेश म्हणतो, मी जर ठरवलं ना तर एका सेकंदात तुला इकडनं पळवून घेऊन जाईन. त्यावर ईश्वरी त्याच्यावरती गरम पाणी ओतते आणि त्याला सांगते, मला पळवून घेऊन जाणं इतकं सोपं नाही आहे. अर्णवराजे शिर्केची बायको आहे मी, लक्षात ठेवायचं. कळलं? लक्षात ठेवायचं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.